नमस्कार मंडळी, डिम्पल्स किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अगदी अचूक पद्धतीने बनवलेला शेंगदाण्याचा कूट. आता शेंगदाण्याचा कूट बऱ्याचशा नेहमीच्या भाज्यांमध्ये आणि उपवासाचे पदार्थ बनवतानाही वापरला जातो. शेंगदाण्याचा कूट करून ठेवला की कसे गडबडीत कधीही आपल्याला वापरता येतो. शेंगदाण्याचा कूट जास्त दिवस टिकावा म्हणून टिप्स सहित कूट कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. शेंगदाण्याचा कूट बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत. आता शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी तवा गरम करत ठेवला होता. तवा हलकासा गरम झाला की लगेचच त्यात शेंगदाणे घालून मध्यम आचेवर सतत हलवत खरपूस भाजून घ्या. जास्त मोठ्या आचेवर भाजल्यास शेंगदाणे वरून जळतात पण आतून कच्चे राहतात. त्यामुळे मध्यम आचेवरच भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सतत हलवत राहा म्हणजे ते सर्व बाजूने सारखे असे भाजले जातील. आता शेंगदाण्याचा कूट जास्त दिवस टिकण्यासाठी शेंगदाणे नीट खरपूस भाजलेले असले पाहिजे, म्हणजे त्यामधला ओलावा पूर्णपणे निघून जातो. अर्धवट भाजल्यास म्हणजे शेंगदाणे थोडे कच्चे राहिले तर मग कूट काही दिवसातच खराब होतो. घरभर छान असा खमंग वास पसरला आहे आणि शेंगदाण्याचा रंग हलका असा तांबूस तपकिरी झाला आहे, म्हणजे आपले शेंगदाणे एकदम मस्त असे खरपूस भाजले आहेत. आता लगेचच गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून ठेव. आता शेंगदाणे खरपूस भाजले आहेत की नाही कळत नसेल तर काय करायचे, एखादा शेंगदाणा घ्या आणि अशा पद्धतीने जर शेंगदाण्याची साल सहजपणे निघत असेल आणि बोटाने दाबल्यास असा सहज शेंगदाणा फुटत असेल म्हणजे शेंगदाणे अगदी चांगले भाजले गेले आहेत. शेंगदाणे पूर्णपणे गार झाल्यानंतर अशा पद्धतीने हातावर चोळून शेंगदाण्याची साल काढून घ्यायची आहे. किंवा इथे तुम्ही एका कापडात शेंगदाणे घालून थोडा त्याला आपटून घ्या म्हणजे लगेचच साल निघतील. सगळ्या शेंगदाण्याची साल इथे मी काढून घेतली आहे. शेंगदाण्याने साल वेगळे करण्यासाठी काय करायचे, असा झारा घ्यायचा, त्यामध्ये शेंगदाणे घालून अशा पद्धतीने साल वेगळे करून घ्या. अगदी सहजपणे शेंगदाण्याने साल वेगळे होतात. आता शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊन मिक्सर बंद चालू करून जाडसर वाटून घ्या. अशा पद्धतीने शेंगदाण्याचा कूट तयार आहे. शेंगदाण्याचा कूट बारीक पण जाडसर म्हणजे असा भरडसर असावा. इथे तुम्ही बघू शकता अगदी पावडरही नाही आणि पेस्ट सारखा तर अजिबातच नाही. हातावर घेतल्यावर असा भरडसर आणि सुक्क वाटलं पाहिजे. हेच परफेक्ट कूटचं टेक्स्चर आहे. जरा जरी ओलसरपणा असेल तर कूट लवकर खराब होतो. त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यावरच कोरडे आणि स्वच्छ हवाबंद डब्यात ठेवा. असेच बेसिक कुकिंगचे अजूनही व्हिडिओ मी पुढेही तुमच्याशी शेअर करत राहीन. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.